साहित्य होईल काय काय घेतलं बघा तुम्ही. ब्रेडचा पुडा, सर्व हिरवी मिरची, कोथिंबीर, परत बटर, चीज, कोथिंबीर, ब्रेडचा पुडा, अमूलचं बटर, लसूण, हे मुख्य साहित्य. कसं केलं हे पण दाखवते तुम्हाला. चीज ब्रेड केलं आहे, घरीच केले, करून बघा, छान लागतं, मस्त वास येतो. चला परत भेटू. गार्लिक ब्रेड करायचं आहे मला. बघू, हे छोटा ब्रेड आणला मी साधा. ह्याच्यातलं एक बटर घ्यायचं, कोथिंबीर चिरली, हिरवी मिरची आणि लसूण. आता कढईमध्ये तेल टाकणार आहे. तेल टाकल्यानंतर लसूण घ्यायचा थोडासा. लसूण त्यात तळून काढायचा. चला मी दाखवते तुम्हाला. जमलं तर मी, चांगलं झालं की तुम्हाला मी शेअर करेन. साहित्य ब्रेड घेतला, छोटाच घेतला मी, आणि हे एक चीज घेतलं, हे बटर आहे, 2 बटर आहे. ह्यातलं ते गार्निकचं आहे, पण हे नाही वापरणार मी, साधं वापरणार आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, हे गावरान लसूण. अगोदर तेल टाकणार आहे कढईमध्ये, आणि हे लसूण आहे ना थोडंसं फ्राय करून घेणार आहे. चला परत दाखवते तुम्हाला. कढईत तेल टाकले मी, मला कारण लसूण फ्राय करायचं आहे ना, लसूण टाकणार आहे त्यात. थोडंच ठेवून बघणार आहे, जर आवडलं मुलांना तर मी परत करू. उडायची भीती वाटते ना. लसूण आता लालसर काढून घ्यायचा. बघा, तर मी रेसिपी तुम्हाला वेगवेगळी जरा परत करून दाखवते. एकदम लाल करायचं, हे तळून घ्यायचं चांगला लसूण. परत एकदा साहित्य दाखवतो तुम्हाला. साधा ब्रेड घेतला मी, छोटा घेतला. हे चीज घेतलं, हे बटर घेतलं साधं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, एवढं साहित्य आहे. तेल टाकलं कढईमध्ये आणि हे फ्राय करून घेतलं. लसूण चांगलं फ्राय करायचं, एकदम असं लालसर होईपर्यंत. छान लागतो, करून बघा, आवडलं तर शेअर करा. मी पण पहिल्यांदाच करते, पण पाहिलेलं आहे मी. मुलं विकत घेतात ना गार्लिक ब्रेड, तसं महाग वाटतं, की आपल्याला घरी पण करता येईल. आता तेव्हा तरी मुलांना मध्ये आधी 4 वाजता करणार होती, पण ते मला करून पण पाहायचं होतं. सगळं साहित्य आहे घरात माझ्या, मी करून बघते. आवडलं मुलांना तर मग करत जाईल. सोपं आहे, एवढं काय अवघड नाही. गॅस बंद करते. आता काय करायचं, कढईतलं तेल काढून टाकते मी. तेल काढून टाकते. अगोदर बटर टाकते, नाही अगोदर लसूण टाकते. साहित्य अजून भरपूर घ्यायचे, अजून हे राहिलेलं चिली फ्लेक्स, हे चिली फ्लेक्स आहे. आणि हे पिझ्झावर टाकायचा ऑरिगॅनो. हे 2 वस्तू तर लागणार आहे आपल्याला. आता मी हे लसूण तळलेलं आहे ना, परत टाकते ह्यात. हे बटर टाकते त्यात लसणामध्ये. लसूणमध्ये बटर टाकलं, थोडं साहित्य, आणि ह्याला मॅश करायचे. ह्याच्यात बटर टाकले, ह्याच्यामध्ये
आपण तळलेला लसूण असतो ना, फ्राय करायचा. फ्राय केलेलंच आहे आणि याला मॅश करून घ्यायची छानपैकी. हे मॅश केलं मी काय 2-3 ब्रेडसाठीच घेतलं छोटंसं. हे बटर टाकलं आहे, मॅश केलं. आता ह्यात कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हिरवी मिरची. गॅस चालू करते. आता हे चांगलं परतून द्यायचं 2 मिनटं. तुम्हाला कोथिंबीर टाकायची तर अजून कोथिंबीर टाका. मी 2-3च ब्रेड करणार आहे, त्यासाठी मी थोडंसंच घेतलं आहे क्वांटिटी. लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी टाकते. आता हे एक टाकायचं चिली फ्लेक्स. आणि हे पिझ्झाचं टाकतो आपण ते ऑरिगॅनो. आणि आता ह्याच्यात चीज टाकायचं. माझ्याकडे हे चीज आहे, मी हेच खिसून टाकणार आहे. ह्यात 2 तरी टाकणार आहे, तर मला दाखवते. हे चीज टाकते ह्यात आणि मग हे चांगलं थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर मग ब्रेडला लावायचं. हे चीज मी टाकल्यात. काय काय टाकले तुम्हाला सांगते. लसूण फ्राय करून घेतला तेलामध्ये अगोदर. लसूण चांगला बारीक केला, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चीज आणि बटर. आता हे सगळं एकसारखं हलवायचं. थोडंसं गॅस चालू करायचं आणि हे सगळं आपण साहित्य. छान वास सुटला, एकदम मस्त वास सुटला आहे. आता ह्याला मी ब्रेडला लावून तुम्हाला ब्रेड गरम करून दाखवते. हे बघा, हे मी तयार केले ना, त्याला लावते. खूप छान वास यायला. खरंच पोरं घेतात ते. लसणाचा वास येतं. तर तुम्ही लसूण घेताना गावरान नका घेऊ. लसूण आपला विलायती असतो तोच घ्या, कारण तो लवकर मॅश होतो. हे मॅश व्हायला थोडा मला त्रास झाला. छान झालं हे बघा. आता ह्याला थोडंसं मग जेव्हा खायचं आहे ना, त्याला मी गरम करणार आहे. तुम्हाला दाखवते मी गरम करताना. कमी गॅसवर गरम करून ठेवायचं. पोरं येणारच आहे, त्यावेळेस त्यांना खायला द्यायचं. 2-3च करून बघितले. मला वास तर इतकं छान येतो, म्हणजे असं तुम्हाला फ्राय करून दाखवतो मी. खूप टेस्टी लागते. वासच इतका सुंदर येतो. काही नाही ह्यात. बटर, चीज, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे बघा, हे ना गावरान लसूण असल्यामुळे बारीक होत नाही. मेयोनीज पण टाकू शकतो वरती. हे बघा, मी तव्यावरती हे तयार केलं. हे बघा, हे आता थोडं गरम करायचं छानपैकी. तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचं, चिली फ्लेक्स टाका. ऑरिगॅनो टाकायचं, ऑरिगॅनो टाका. खूप सुंदर वास येतो. करून बघा, खरंच करून बघा. पोरांना, लहान मुलांना नाश्त्याला किंवा असं तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा 4 वाजता चहाबरोबर वगैरे पण छान लागतं. मस्त झालं. मी तुम्हाला फक्त ट्रायल करत होते.
चला परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.